नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आशुतोष देशमुख. माझं यूट्यूब चॅनल ऑल ॲग्रिकल्चरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तुम्हा सर्वांना माहीत आहे की मी दरवर्षी नवीन सोयाबीनच्या, तुरीच्या, चण्याच्या व्हेरायटी आणत असतो. त्याच शृंखलेमध्ये आज ही NRC 268 ही सोयाबीनची बिलकुल नवीन जात आहे. 16 जुलैला केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराजसिंग चौहान यांनी ही व्हेरायटी देशाला समर्पित केली. आणि ही व्हेरायटी हिची पानं खूप मोठे आहे. आणि या बेडवर मी 2 तास घेतलेले आहे, कारण बियाणं माझ्याकडे कमी होतं आहे. सॅम्पल पीसमधून जास्तीत जास्त एका एकरामध्ये ही लावलेली आहे. बियाणं कमी मिळालं आणि एका बेडवर मी तूर घेतलेली आहे. ही जी सोयाबीन आहे हिची पानं खूप मोठे आहेत आणि याचं जांभळ्या रंगाचं फूल आहे. आता जवळपास 1 महिना झाला याच्यामध्ये पाऊस असा एक थेंब पडलेला नाही. पावसाची सक्त आवश्यकता आहे. उद्या वगैरे आम्ही याच्यामध्ये स्प्रिंकलर चालवणार आहे. आतापर्यंत अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये आहे. तुम्हा सर्वांना माहीत असेल की आपल्या विदर्भामध्ये, भारतामध्ये, मध्य क्षेत्रामध्ये सोयाबीनची एक जात अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रचलित झाली होती, म्हणजे 335 ही व्हेरायटी खूप चालली आणि आजही काही शेतकरी तिला लावत आहे. आणि 335च याचा पॅरेंटल वाहन आहे. आणि ही जी व्हेरायटी आहे ही जवळपास चारकोल रॉट, येलो मोजाक या अजून एक 2-3 रोग आहेत, त्या सर्वांना प्रतिरोधक आहे. येलो मोजाक हा सगळ्या शेतकऱ्यांना भेसवणारी फार मोठी समस्या आहे. तर काय केलेलं आहे याच्यामध्ये की एक लुधियानाची आणि येलो मोजाकला रेजिस्टन्स होती, ती जीन्स सर्वप्रथम 335मध्ये टाकले. आणि 335मध्ये टाकल्यानंतर 335 आणि NRC 142 या दोघांच्या सहयोगाने एक नवीन व्हेरायटी तयार झाली आहे की जवळपास जे काही सोयाबीन मोजात प्रामुख्याने रोधकापर्यंत 26 जूनला याची ही SRT शेतीवर मी म्हणजे 2 या बेडवर 2 तास NRC 268 घेतले आणि या बेली आहे. सर्वप्रथम आम्ही याच्या सोयाबीन 15-20 सोयाबीन आणि फवार, त्याच्यानंतर तण झालं होतं. आम्ही याच्यामध्ये ग्लायसोफेटचा वापर केला, पण त्याच्यामुळे पूर्णपणे मेलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी व्हेरायटी 2 व्हेरायटी आहे, मध्ये जो कडवटपणा असतो तो याच्यामधून मेलेला आहे. सरळ